काथार क वाणी समाज सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगुरव सोहळा उत्साहात संपन्न। सुमारे 100 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण। जळगाव, दि 2 ऑगस्ट। श्री काथार क वाणी समाज सेवा संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगुरव सोहळा 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री नागो गणू वाणी मंगल कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाला। या सोहळ्यात समाजातील 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, पीएचडी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या जवळपास 100 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। प्रास्ताविकात प्रा. डॉ. अमोल चंद्रकांत वाणी यांनी विद्यार्थी हा समाजाचा अभिमान असून त्याचे यश म्हणजे समाजाचा गौरव आहे, असे प्रतिपादन केले। समाजातर्फे दरवर्षी अशा प्रकारचे गुणगुरव सोहळे आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले। कार्यक्रमाला जळगावसह बाहेरगावाहूनही अनेक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारचे प्रेरणादायी उपक्रम समाजातर्फे सातत्याने आयोजित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य श्री अज्ज कांबळसकर, आनंद कश्यप, श्री मनीष वाणी, श्री सुनील वाणी, श्री वासुदेव वाणी, श्री भूषण हारणे, श्री कृष्ण बाविस्कर, श्री भालचंद्र वाणी, श्री गणेश डाळवाले, श्रीमती वनिता बोरसे यांच्यासह समाजाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाजबांधवांनी आयोजकांचे कौतुक केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल चंद्रकांत वाणी होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री विशाल दादा भोळे, नगरसेवक, जळगाव महानगरपालिका, तसेच श्री विष्णू भाऊ भंगाळे, जिल्हा प्रमुख, शिंदे गट शिवसेना तथा नगरसेवक, जळगाव महानगरपालिका उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाशकुमार रामदास वाणी, श्री विजय नारायण वाणी, श्री किशोर वाणी यांचीही उपस्थिती लाभली। व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल चंद्रकांत वाणी, सचिव सौ अलका अनंत वाणी, सहसचिव श्री रवींद्र बाळकृष्ण वाणी तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख श्री निलेश अरुण पंडित आणि श्री प्रकाश मुरलीधर वाणी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री अनिल पुरुषोत्तम वाणी यांनी केले। या कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य श्री अज्ज कांबळसकर, आनंद कश्यप, श्री मनीष वाणी, सुनील वाणी, वासुदेव वाणी, भूषण हरणे, श्रीकृष्ण बाविस्कर, भास्कर वाणी, गणेश डाळवाले, श्रीमती वनिता बोरसे त्यांच्यासह समाजाची सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी आयोजनाबद्दल समाज बांधवांनी आयोजकाचे कौतुक केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ओके त्याच्यानंतर चेतन कैलास वाणी TNPSC मध्ये
त्याच्यावर जोरदार जणांनी स्वागत असेल. सगळ्यात घातक तुलना आहे. कधीच तुलना करायची नाही. आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांची तुलना करायची नाही. जो कोणी आपल्या आपल्या जागेवर आहे, सगळ्यांना देवानी जरी सगळ्यांना सारखं बनवलेलं आहे, पण तो जास्त स्किल ओळखा. आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या मुलाचं आणि आपल्या जे आपले जे मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, ते कशामध्ये त्यांचं मन लागतंय. कोणाचं असं असतं की कोणी अभ्यासामध्ये वीक असले तर याचा अर्थ हे नाही की तो डब्बू आहे. याचा अर्थ असा आहे की तो कुठल्या आपले उपाध्यक्ष प्रशांत काशीनाथ वाणी आणि आपले सचिव सौ अलका अनंत सोबत सहसचिव श्री रवींद्र बाळकृष्ण वाणी व आपले सगळे इथले उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठ आणि आपले सारखे जे माझ्या ओळखीचे लोक आहेत, जे पण जेवढे पण आहे, जेवढे दिसत आहे मला, तर त्यांना सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला खूप काही अडचणी असतील, पण आम्ही सतत प्रयत्न करतोय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून की आपली शहराची आजची जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये कशी सुधारणा होईल. हे माझ्या वडिलांचा, आपल्या भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा सतत प्रयास असतो आणि आपण इतके वर्ष झाले त्यांच्या सोबत आहातच आणि आपला आशीर्वाद आम्हाला लाभतोय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि सोबत अजूनही इथले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक छोटीशी गोष्ट एक सांगू इच्छितो मी, म्हणजे माझे वडील पण सांगत असतात. एक लहान गोष्ट अशी आहे की एक विद्यार्थ्यांसाठी आपले जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्यांनी जास्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. एक शिल्पकार असतो, तो शिल्पकार जेव्हा एका दगडावर त्याची मूर्ती घडवतो, ती मूर्ती घडवत असताना तो कमीत कमी हातोडी आणि छिन्नीने 100 वेळा प्रयास करतो त्या हातोडी आणि छिन्नीने ती मूर्ती घडवण्यासाठी. आणि तो 99 वेळा केल्यानंतर सुद्धा हार मानत नाही, तो थांबत नाही. तो जेव्हा 100वा जेव्हा तो त्याच्यावरती त्याचा हातोडा मारतो आणि ती मूर्ती जेव्हा घडते, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण कधी मध्यभागी कधी आपण थांबले आणि आपण कधी हिंमत हारलो तर आपल्याला भविष्यामध्ये येणारे जे यश आहे ते त्याचं रूपांतर अपयशामध्ये होत राहतं. म्हणून सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे. असा विचार केला पाहिजे की हा पुढचा जो माझा हातोडा आहे, हा जो माझा अभ्यास आहे, मी आज कधी अभ्यास केला तर हे 100 टाइम आहे, 100दा आज असू शकतो. आणि आपण जे आज जसं तुम्हाला दिसतंय जे बी ग्रेड वरून ए ग्रेड वरती पोहोचू शकताय, ए वरून ए प्लस वरती पोहोचू शकताय. आणि आपल्या समाजामधील जे आदर्श घेण्यासारखे जे सर आहे, आपले इथे मल्टिपल लोक आहेत, त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो आणि सोबतच जळगावसाठी पण आपल्या परिवारासाठी पण आपण काय चांगलं करू शकतो याचा आपण सतत प्रयास केला पाहिजे. सोबत जसं आता त्या मूर्तिकारांनी ठरवलं की मी आता हे कापून जातो, मी हे करणार नाही, तर ती मूर्ती घडली असते का? ती घडणार नाही. तसंच आपल्याला सतत कुठल्या ना कुठल्या मार्गाने को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, तो खेळ असो, अभ्यास असो, आता खूप सारे बाहेरचे सुद्धा क्लासेस आहे, स्कॉलरशिप्स आहे, अबॅकस आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण ओके. श्री प्रसाद कंठार वाणी समाज सेवा संघ जळगाव आयोजित गुणवंत विद्यार्थी सप्ताह सोहळा 2026 हा आम्ही 2 ऑगस्ट 2026 ला आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यामध्ये आम्ही आमच्या समाजातील 10वी 12वी डिप्लोमा तसेच डिग्री मध्ये BSc BA BCom तत्सम BTech BEd वगैरे हे सर्व व पोस्ट ग्रॅज्युएशन MBA MBA MCA तसेच इतर सर्व व PhD व काही विशेष प्रावीण्य UPSC MPSC अशा सगळ्या विद्यार्थ्यांना गौरव समारंभ आम्ही आज इथे आयोजित केला आहे. या गौरव समारंभामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांकडनं सुद्धा विशेष सहकार्य लाभलं. पालकांनी सगळ्यांनी आले आणि हा खरा अर्थाने आज वाणी समाजाचा अभिमानच असल्याने की आमचे सगळे विद्यार्थी आज इतक्या चांगल्या सुंदर तिथे पास झालेले आहे व ते आता उच्च शिक्षणासाठी देश विदेशात जात आहेत व काही विद्यार्थी देश विदेशात चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेले आहे. हे आमच्या समाजाचे यश आहे आणि असंच देखील यश संपादन करावं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी पुढील उच्च भरावीसाठी आमच्या संपूर्ण कार्यकारिणीकडनं खूप खूप शुभेच्छा.